आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनित्रा वहिनी या तिघांच्याही आदेशाने आज तिन्ही पक्ष या जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी काम करणार आहेत। आणि एकत्र युती असताना आपल्या सर्वांना दिसतं असेल की 1.5 महिन्याच्या वादानंतर त्या वादावरती या ठिकाणी पडदा टाकलेला आहे। आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचे जिल्ह्यातले 3 आमदार असतील, आमचे पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील, यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणारे सर्व कार्यकर्ते आहोत। आणि जे आम्हाला आदेश नेत्यांकडून आले त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज ही युती परत झालेली आहे। शिवसेनेला कोणता शब्द मिळाला आहे? शिवसेनेला कोणता शब्द मिळाला आहे? शिवसेनेला जो शब्द मिळाला आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि भरत शेठ असतील, हे तिन्ही नेते आपल्याला त्या माध्यमातून या ठिकाणी बोलतील। आज आम्हाला फक्त पक्षाचा आदेश होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी बसतोय, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसतोय, त्यांना या ठिकाणी युतीचा पाठिंबा द्यायला हवा आहे आणि तो पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले। पालकमंत्री बाबाची फसवणूक झालेली आहे, अजूनही पालकमंत्री पद मिळत नाही, तशी अवस्था पुन्हा रायगडमध्ये होऊ शकते का? जिल्हा परिषद जबाबदारी तशी अवस्था होणार नाही आहे। पालकमंत्रीच्या बाबतीमध्ये ही देखील हे तिन्ही नेते वरचे आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनित्रा वहिनी हे योग्य निर्णय घेतील आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे। आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये समजेलच।